जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आलो आहे मी शेतामध्ये. काल आमच्याकडे खूप पाऊस झाला, त्याच्यामुळं आता गाडी पण मध्ये जाणार नाही आज. ते बघू शकता. तर आपल्याला ते समोर जायचं आहे आणि ही एक वाटणी आहे, ह्याच्यातून जायचं आहे आज. हे बघा कसं चिखल म्हणजे एकदम हे झालेलं आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे भक्ती श्रद्धा सबुरी या चॅनलच्या एका नवीन एक ब्लॉगमध्ये. तर आज पण कोथिंबीर काढायची आहे. तर बघूया उपटता येते का नाही, का जास्त चिखल आहे. तर बघू शकता कसं असं हे झालेलं आहे. तर मित्रांनो, बघूया आपण हे आपले कंटिन्यूचा रस्ता आहे. तर पुढं पाणी साचलेलं आहे या रस्त्यामध्ये. हे आपली वाटणी आहे आणि चिखल म्हणजे चपलीला पण खूप चिखल लटकतो आहे. तर मित्रांनो, जे काही शेतकरी आहे ते गव्हाचं काढा असं पेटून देतात. तर मित्रांनो, ते पेटून न देता त्याला रोटीवेटर मारून म्हणजे रोटरी मारून तुम्ही त्याची कुट्टी करून ते नांगरामध्ये जमिनीत गाडून त्याच्यामध्ये खूप असे प्रोटीन आपल्या जमिनीला मिळतात. फॉस्फरस तयार होतो आहे. जे घटक जमिनीत गाडले जातात त्याच्यामुळं आपल्या जमिनी अशा सुपीक होत्या आहे आणि पुढचं पीक असं दमदार येतं आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्ही हे ट्राय करू शकता. तर मी तर करणारच आहे. हे पेटून नाही देणार. याला रोटीवेटर मारून नंतर नांगरणी करून हे जमिनीत गाडले जातं आहे. आता हे बघा तुम्ही, एक टेलर घ्यायचा तर 2,500 रुपये 3,000 रुपये टेलर लागतो आहे आणि घेतात ते शेणखताचा. आणि याचं किती तयार होणार आहे आणि आपण पांगवताना पण ते व्यवस्थित पांगवलं जात नाही. तर हे बघा, हे जागेवर सगळीकडंच हे मिळणार आहे, त्याला प्रोटीन मिळणार आहे आणि हे तयार होणार आहे. सगळीकडेच असा चांगला घटक तयार होणार आहे, एक चांगला मोठा थर होणार आहे आणि हे जमीन पण अशी सुपीक होऊन जाणार आहे का, जेणेकरून आपल्याला चांगला फायदा आणि चांगले उत्पन्न देईन. सगळं काही आपण असं ते आपण जमिनीत गाडू शकतो आहे आणि त्याच्यामुळं आपला फायदा नक्कीच होणार आहे मित्रांनो. तर पुढे जाऊया. खूप असा चिखल झालेला आहे बघा. आणि इकडे बघा, ऊसाला पाणी भरल्यामुळं कसा हिरवागार झालेला आहे ऊस. तर ऊसाची एक पुढची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर काल 700 जोड्या, जवळजवळ 1000 जोड्या काढल्या होत्या कोथिंबीरीच्या आणि 4 वाजले होते जेवण करण्यासाठी. तर बघू शकता, आज उद्या 2 दिवसात ओके होणार आहे. तर मला काही व्हिडिओ पण काढता येत नव्हतं आज. थोडासा टाईम होता, पाऊस झाल्यामुळं थोडा वेळ मिळाला. तर एक छोटासा ब्लॉग बनवायचा माझा हा प्रयत्न आहे. आणि सकाळी पण खूप कामं असतात मला. गाईसाठी गुरासाठी चारा काढावा लागतो आहे. तर तेव्हा तिकडं जे हिरवं दिसतं आहे तिकडं आमचं घास आहे. आणि हे बघा, गबळ जास्त झाल्यामुळं हे होतं आहे, कोथिंबीर उपटायला हे होतं आहे, त्रास होतो आहे खूप. गबळ अगोदर काढायचं, नंतर ती जुडी तयार करायची. तर आज खूप चिखल आहे. तर आणि चिखल आहे आणि दैवर आहे, त्याच्यामुळं आज काही लवकर म्हणजे हे करता नाही यायचं. तर बघू शकता तुम्ही कोथिंबीर किती भारी कोथिंबीर आहे. पण असा म्हणावा असा दर नाही आहे, कारण जिडं पावा तिडं शेतकऱ्यालाच हे केलं जातं. व्यापारी 8 रुपये जोडी घेतो, 7 रुपये जोडी घेतो आणि ते स्वतः 20 रुपये जोडीनं विकतात. ते तरी म्हणते आम्हाला परवडत नाही. मग शेतकऱ्याला कसं काय परवडत असं? शेतकरी तर एवढे दिवस रात्र मेहनत करतो आहे,
याचं खर्चसुद्धा म्हणजे फिटत नाही. आणि यांना आयतं नेऊन द्यायचं, जुडी आम्ही बांधायची, जुडी आम्ही धुवायची, जुडी आम्ही उपटून पोच करून द्यायची त्यांना, आणि ते बोलताय का आम्हाला परवडत नाही. म्हणजे एक किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना. तर हे बघा, हे दिसतं आहे काळं काळं, हा रेन पाईप. तर हा खर्च म्हणजे खूप मोठा खर्च आहे. हे असे 7-8 आहे, तिकडं कॉक आहे पाईपाला. तर मित्रांनो बघा, तरी या परी लोक म्हणते आम्हाला परवडत नाही. आता मी कॉक पण दाखवतो आहे तुम्हाला. एक छोटासा प्रयत्न होता, आपल्याला व्हिडिओ काढायचा होता कोथिंबिरीचा. झाले मित्रांनो, आपला खर्च निघाला असेल, जास्त काही नाही पण खर्च निघाला असेल, कारण खूप खर्च केलेला होता याला. कारण पहिल्यांदाच आता हे आम्हाला हे पाईप आम्हाला एक 2-3 वर्ष चालू शकतात. ते चांगले ठेवले तर अजूनही चालू शकतात. ते हे बघा, हे बघा, हा कॉक, असे कॉक आहे, असे 8 कॉक आहे. ह्या 20 रुपयाला कॉक राहतो मित्रांनो. ह्याला होल मारावं लागतं या पाईपाला. आणि यासे हे न करता तुम्हाला जर हे नसन करायचं, म्हणजे हे पण राहतं ना सेट, तर हे नसन करायचं तर याला तुम्ही तार पण मारू शकता. ते पण हा एवढा सेट 20 रुपयाला भेटतो. याच्या सहित हे पण राहतं त्याच्यात. आणि हा पाईप, हे रेन पाईपचा बंडल 350 रुपयाला मिळतो. ते 350 रुपयाला 300 मीटर, म्हणजे एका याच्यात कमीत कमी आता हे त्या घासापर्यंत आहे. एका याच्यात आमचे अडीच हे झाल्या, लाईनी झाल्या. आणि 150 फुटापर्यंत उडतं आहे मित्रांनो. तर हे बघा, इकडे पण किती भारी ते झालेलं आहे. मका गेलेली काढून किती असं म्हणजे काळंभोर रान झालेलं आहे. आता हे पाऊस उघडल्यानंतर याची नांगरणी करून याच्यात खतं वगैरे भरून पुढच्या पिकाची तयारी. आणि हे आता पाणी आम्हाला खूप कमी पडलेलं आहे. आता वाटतं आहे परत कोथिंबीर करावा, पण हे एवढं क्षेत्र भरायचं ऊसाचं आणि शक्य नाही ते. तर आता ऊसाला आता ड्रीप करायचा आमचा प्रयत्न आहे. तर बघू शकता, तेवढा नळ चालू आहे, त्याच्यावर सगळं क्षेत्र भरायचं, 1 एकर क्षेत्र. आणि तेवढा घास. तर शेजारचे मामा आहे ते पण आम्हाला सहकार्य करत राहत्या पाण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद तुमचेवाले. तर बघा, आता झाली तयारी घास कापायची. ते पटकुरा असं उन्हात वाळत घालायचं. आणि घासावर पण दैवर असणारे, कापता पण नाही यायचा. पायच इतके भरते म्हणजे ते उपटून येईन घास, उपयोग नाही व्हायचा. काय सुचत नाही. पण गुरांना तर चारा तर लागतो. मुख्य प्राणी येते, आपण काही भाव किंमत झाली तरी खाऊ शकतो आहे. ते काय ओरडणार नाही, ओरडणार फक्त, बोलणार नाही. मुक्काचे जीव आहे आपल्या दारामध्ये बांधलेला. तर काही ना काही त्यांना न्यावंच लागेल. तर बघा किती सुंदर आहे कोथिंबीर. बघा, थोडंसं गबळ झालेलं आहे, पण काय नाही, आज आणि उद्या 2 दिवसात ओके होऊन जाणार आहे, संपून जाणार आहे. आणि धन्यवाद मित्रांनो. बघा, हा घास आहे एवढा गुरांसाठी.